नमस्कार. सध्या 2026 महाराष्ट्र पोलीस प्रशासनामध्ये होत असलेली नव्यानं पोलीस भरती आणि या पोलीस भरतीला उभा असणारा उमेदवार हा कुठल्या एखाद्या नेत्याचा किंवा मंत्र्याचा नाहीये. पोलीस भरती करणारा विद्यार्थी हा अतिशय ग्रामीण भागातून, मागास भागातून कुठंतरी आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो शहराच्या ठिकाणी आला. गेल्या 1-1.5 वर्षापासून तो मेसचा खर्च असेल, क्लासेसचा खर्च असेल, अभ्यासिकेचा खर्च असेल, पायातल्या बुटाचा खर्च असेल, नाईट पॅन्टी टी शर्ट पासूनचा खर्च असेल, एकंदरीत एवढा मोठा खर्च करून जेव्हा पोलीस भरती निघाली तेव्हा पोलीस भरतीमध्ये त्यांनी 4 ठिकाणी फॉर्म भरलेत. एक चालक म्हणून, 2 शिपाई, जिल्हा शिपाई, 3 राज्य राखीव पोलीस बल SRPF ज्याला म्हणू, आणि शेवटी कारागृह अर्थात जेल पोलीस. या 4 संवर्गासाठी त्यांनी फॉर्म भरलेत. पण अडचण इथं नाहीये. अडचण ही आहे की या 2 दिवसापासून शारीरिक क्षमता चाचणीसाठी प्रवेश पत्र उपलब्ध झालेत. पण हजारो संख्येनं विद्यार्थी असे आहेत की ज्यांना एकाच दिवशी 2-2 जिल्ह्यातील, 3-3 जिल्ह्यातील प्रवेश पत्र उपलब्ध झालेत. असाच एक विद्यार्थी आमच्या क्लासेसचा, ज्याचं नाव आहे, जो विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे अभय संतोष मिसाळ. हा एक विद्यार्थी सर्वसामान्य आपल्यासारख्या जिल्ह्यातून आलेला, त्याचा जिल्हा आहे तो आहे मोहोरी गावचा, मंगळूरपीर तालुक्यातला वाशिम नावाच्या जिल्ह्यातला विद्यार्थी आहे. बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर या विद्यार्थ्याचं जर बघितलं आपण तर शारीरिक मोजमाप ठिकाण आणि शारीरिक मोजमाप तारीख ही आली 11 फेब्रुवारी 2026 ला. 11 फेब्रुवारी 2026 ला त्याची शारीरिक मोजमाप चाचणी आली. ठिकाण दिलेलं आहे आपल्याला पोलीस कवायत मैदान, पळसवाडी, दक्षता भवन जवळ, दारवाडो, यवतमाळ. हा पत्ता आहे त्याचा. पोलीस कवायत मैदान, पळसवाडी, दक्षता भवन जवळ, दारवा रोड, यवतमाळ. तारीख 11. त्याला दुसरं प्रवेश पत्र उपलब्ध झाले त्या दिवसाचं तारीख बघा, 11 फेब्रुवारी 2026. ठिकाण श्री संत नामदेव कवायत मैदान, हिंगोली. हे हॉल तिकीट आहे त्याचं चालक पदाचं, हे त्याचं शिपाई पदाचं. दिवस एकच, 11 फेब्रुवारी 2026 ला. मी असं ऐकलं होतं की पोलीस प्रशासनाने आणि राज्याच्या गृह विभागानं विद्यार्थ्यांना एकाच दिवशी जर 2 दिवशी, म्हणजे एकाच दिवशी जर 2 त्याला प्रवेश पत्र येत असतील, शारीरिक क्षमता चाचणीचे जर त्याला एकाच तारखेला 2 प्रवेश पत्र येत असतील तर त्यांनी ईमेल करावा. हे ऐकलं, मनाला समाधान वाटलं. पण तसं झालंय का, हे एक मोठी शोकांत आहे. कारण या विद्यार्थ्यानं पुढे काय केलंय, एक मेल केलेला आहे अभय मिसाळ service@gmail.com वर, आणि त्यामध्ये दिले, महोदय, मी अभय संतोष मिसाळ, राहणार मोहोरी, तालुका मंगळूरपीर, जिल्हा वाशिम येथील रहिवासी असून 11 फेब्रुवारी 2026 रोजी माझी जिल्हा पोलीस शिपाई शारीरिक मैदानी चाचणी यवतमाळ येथे, आणि त्या दिवशी माझी चालक शिपाई हिंगोली येथे, 2 ठिकाणी चाचणी आहे एका दिवशी. 11 फेब्रुवारीला 2 प्रवेश पत्रे. तर त्यांनी पुढे सांगितलंय, एका ठिकाणी एका दिवशी असल्यामुळं मला हिंगोली चालक शिपाई शारीरिक मैदानी चाचणीसाठी दिनांक बदलून देण्यात यावा, हे नम्र विनंती आहे. आपला विश्वासू उमेदवार अभय संतोष मिसाळ. उमेदवाराचा अर्ज क्रमांक हे बघा, उमेदवाराचा जो ID आहे, अर्ज क्रमांक तो आहे. अर्ज करण्याची तारीख सुद्धा आहे त्याची 14 नोव्हेंबर 2025 साधारणतः. त्याने ईमेल केला तरी काही रिप्लाय नाही. शेवटी त्यांनी तिथल्या पोलीस प्रशासनाला कॉल केलाय. मी पोलीस प्रशासनावर बोट ठेवीत नाहीये, कारण भरती करणारा विद्यार्थी, मी अगोदर सांगितलं, कुठल्या नेत्याचा नाही, आमदारा खासदाराचा नाही. 1.5 एकराच्या त्या जमिनीच्या तुकड्यामध्ये उन्हाचा बिना चपलीचा राबणारा त्याचा बाप आणि पोटाला ओटी बांधून शेतामध्ये किंवा लोकांच्या रानामध्ये त्या ठिकाणी काम करणारी तिची माय, याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा विद्यार्थी आलेला आहे. त्याच्या ईमेलचाही काही परिणाम झाला नाही. एका दिवशी 2 प्रवेश पत्रे आहेत आणि आज 10 तारीख आहे, सकाळी त्या विद्यार्थ्याचं ग्राउंड आहे. त्यांनी तिथे पोलीस प्रशासनाला कॉल केला तर त्यांनीही सरळ सांगितलं, आम्ही काहीच करू शकत नाही, 2 पैकी एक अर्ज सोडून द्या आणि एका ठिकाणी पोलीस भरती करा.
गेल्या 6 महिन्यापेक्षाही जास्त कार्यकाळापासून जवळजवळ 1 वर्षापासून हॉल तिकिटासाठी आणि खास करून चालकचं परवाना भेटावा, लायसन्स भेटावं मरमर केली. खूप मनानं जिद्दीनं चालकची त्या ठिकाणी तयारी केली, चांगले ड्रायव्हिंग क्लासेस लावले, ड्रायव्हिंग शिकली, त्याचा वेगळा खर्च दिला. आणि आज जर त्याला हिंगोली सारख्या ठिकाणी चालक पदाच्या शारीरिक क्षमता चाचणीसाठी त्याला मुकावं लागत असेल तर ही खूप दयनीय आणि शोकांतिक आहे. माझे हात जोडून पोलीस प्रशासनाला आणि गृह मंत्रालयाला आणि आपल्या राज्यातील गृहमंत्र्यांना आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, यावर तात्काळ काहीतरी उपाययोजना करावी. ज्या विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी 2-2 जागी ग्राउंड आलेत, एका दिवशी 2-2 जागचे प्रवेश पत्र आलेत, त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. कारण हेच विद्यार्थी भविष्यामध्ये अंगावरती खाकी वर्दी चढून तुमच्या प्रशासनाला सहकार्य करीत असताना सामान्य जनतेच्या सेवेसाठी 24 तास उभे राहणार आहेत. त्यासाठी ही जी स्थिती आहे, ही स्थिती तुम्ही बघा. विद्यार्थ्याचा फोटो आहे, स्वाक्षरी आहे. विद्यार्थ्याचा फोटो स्वाक्षरी हा एकच विद्यार्थी आहे, अभय मिसाळ नावाचा, वाशिम जिल्ह्यातला. तो रडत होता आणि रडूक कुंडेला आला. हे विद्यार्थी एवढे भावनिक असतात, पोलीस भरती करणारे एवढे भावनिक असतात. छोटी इंजुरी बी झाली ना तर खूप सारं टेन्शन घेतात. आपण म्हणतो पोलीस प्रशासनातल्या लोकांना काळीच नसतं, पण असतं साहेब. एकेकाळी तुम्ही भरती दिली, तुम्ही पोलीस प्रशासनात आलात आणि उत्तम रीतीने कार्य करत आहात. तसंच कार्य याही विद्यार्थ्यांना करायचं आहे. समाजाच्या सेवेसाठी रस्त्यावरती यायचं आहे आणि 24 तास आमच्या संरक्षणासाठी येणार आहे. कृपया मुख्यमंत्री महोदयांना आणि आपलेच मुख्यमंत्री, आपलेच गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य, विद्यार्थ्यांना एकाच दिवशी जर हॉल तिकीट असतील एकाच जिल्ह्यामध्ये किंवा अलग अलग जिल्ह्यामध्ये, म्हणजे एकाच विद्यार्थ्याला एकाच तारखेला जर 2-2 हॉल तिकीट प्रवेश पत्र येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना पोहोचायचं कुठं? यवतमाळ ते हिंगोली हे साधारणतः 4-4.5 तासाचं अंतर एका दिवसात पार होणार नाही. आणि त्यातल्या त्यात सकाळी 5 वाजता शारीरिक क्षमता चाचणीला सुरुवात होते. मग तो यवतमाळ मधला विद्यार्थी तर कसा पोहोचणार? काहीच नका, किमान शेवटच्या दिवशी अशा विद्यार्थ्यांना बोलवा आणि त्यांना एक संधी द्यायला काही हरकत नाही. एवढी मात्र कळकळीची मी प्रशासनाला विनंती करतो. आणि या गोर गरीब होतकरू विद्यार्थ्यांकडे, त्यांच्या भवितव्याकडे बघा. मुख्यमंत्री साहेब, हात जोडून तुम्हाला विनंती आहे, एकदा यांच्याकडे लक्ष द्या. धन्यवाद.